आज बघूया मित्रांनो खर्च आणि बचतचा प्रॉब्लेम अगदी सेकंदात सोडवायचा कसा। जसं या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो पी आणि क्यू चा पगार काय दिला आपल्याला 35,000 दिलेला आहे। पी मित्रांनो 75% खर्च करतो आणि क्यू 80% आणि त्याचं बचतीचं गुणोत्तर 5:3 दिलंय आणि विचार पी चा पगार क्यू पेक्षा कितीने जास्त आहे असं विचारलंय मित्रांनो। आता बघा मित्रांनो पी काय करतोय 75% खर्च करतोय म्हणजे पी काय करतोय मित्रांनो 25% बचत करतोय बरोबर। नंतर क्यू काय करतोय मित्रांनो 80% खर्च म्हणजे किती बचत असेल 20% बचत क्यू ची असेल बरोबर। आणि याचं गुणोत्तर किती दिलं मित्रांनो 5:3। मग मला सांगा आता हा पर्सेंटेज गेला हा पर्सेंटेज गेला बरोबर। इथे कितीचा भाग जातोय 5 5 25 आणि इथे इथे येणार आहे 5 चोक 20 बरोबर। नंतर मला सांगा मित्रांनो हा 5 गेला हा 5 गेला मग पी आणि क्यू चं गुणोत्तर काय आला मित्रांनो हा 4 इकडे मल्टिप्लाय होईल 4 1 4 4 चे 3 बरोबर। आता दोघं मिळून पगार किती मित्रांनो 4 आणि 3 7 7 रेशोची किंमत किती दिली आपल्याला 35,000। एका रेशोची किंमत किती येईल मित्रांनो 35,000 भागीला 7 किती येणार आहे मित्रांनो ती येईल 5,000। या दोघांमधला फरक कितीचा आहे मित्रांनो एकाचा आणि गुणीला 1 करू म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक पडेल मित्रांनो तर तो असेल मित्रांनो 5,000चा फरक पडेल सिंपल।